ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। स्वतःच्या हक्कासाठी लढा। अहो मी तुम्हाला 500 रुपये देईन वोट द्या। अहो मी तुम्हाला 500 रुपये देईन वोट द्या। का द्या स्वतःचा हक्क जटवा, स्वतःचा हक्क जटवा। अहो काय दुरावस्था आहे आपल्या रस्त्याची, अहो काय दुरावस्था आहे या मशानभूमीची। अहो प्रेत झालं ना, प्रेत त्या मशानभूमीचं प्रेत झालं ना तर नाखाडी सुद्धा व्हायला लागणार नाही, ती सुद्धा त्या ओढ्याने वाहून जाते। एवढी दूर अवस्था या नडगाव गावची नव्हे तर रस्त्यामुळे सर्व इथून तर खोपोलीपर्यंत सर्व। महिलांच्या आंदोलनाला मोठं यश। अखेर तात्काळ उपाययोजना करण्याचं पत्र दिल्याने आंदोलन घेतलं मागे। शहापूर मुरबाड कर्जत रस्त्याला लागलेले मंगळ दूर करण्यासाठी मंगळागौरच्या गजरात भर रस्त्यात महिलांनी केलं अनोखं चक्काजाम आंदोलन। शहापूर मुरबाड कर्जत NH 548 हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। खराब रस्त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असून अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर मंगळवारी जागृत महिलांनी नडगाव रस्त्यावर उतरून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। मंगळागौरच्या गजरात महिलांनी भर रस्त्यात मंगळागौर खेळत, पारंपरिक गाणी म्हणत तसंच नाट्यप्रयोग सादर करत रस्त्याच्या दुरावस्थेचा निषेध केला। रस्त्याला लागलेले मंगळ दूर करा अशा उपरोधित पद्धतीने महिलांनी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला। या आंदोलनात शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। खड्ड्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे। रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान शहापूर पाटणगाव NH 548 मार्गावरील उर्वरित बांधकाम आणि दुरुस्तीच्या कामाबाबतही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्रशासनानं आंदोलक महिलांना पत्र देऊन रस्त्यावरील प्रलंबित कामे तसेच दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याची शाश्वती दिल्यानं महिलांनी आंदोलन मागे घेतलं। आंदोलनाच्या ठिकाणी विविध नेते मंडळी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। ब्रेकिंग न्यूज मराठी, शहापूर, मयूर किरपण। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।